श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे ब्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच माझी स्वामींचरणी प्रार्थना। गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। मित्रांनो, सर्वांची जीवनात खूप अडचणी असतात। आयुष्य म्हटलं तर अडचणी येणारच। अडचणीतून बाहेर पडण्यासाठी त्या मानवी जीवनात गुरुचं असणं खूप महत्त्वाचं आहे। गुरुशिवाय जीवन व्यर्थ आहे। जर हवी असेल तर आपण प्रत्येक अडचणीतून सहजपणे बाहेर पडू शकतो। कुठलेही संकट येणार नाही। गुरूंच्या शब्दांचं पालन केल्याने आपल्या सर्व समस्या दूर होऊ शकतात आणि जीवन देखील बदलू शकतं। गुरु या शब्दातच सामर्थ्य आहे। जीवनाची गती देणारं बळ आहे। जीवनाला आधार देणारे गुरु हाच तो अधिकार आणि जीवनातून प्रकाश पसरवतो। गुरु आपल्याला योग्य ज्ञान आणि दिशा दाखवतात। गुरु आपल्याला जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार करतात। गुरु आपल्याला जीवनातील प्रत्येक पैलू समजून घेण्यास आणि त्याचा योग्य वापर करण्यास मदत करतात। गुरु आपल्याला आध्यात्मिक विकास आणि ज्ञानाच्या मार्गावर चालण्यास मदत करतात। आपल्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी गुरु आपल्याला मदत करतात। गुरु आपल्याला समर्पण, जिज्ञासा, चिकाटी, करुणा यासारखी गुण विकसित करण्यास मदत करतात। गुरु आपल्याला स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती बनण्यासाठी मार्गदर्शन करतात। गुरु आपल्याला समाजात आपली ओळख निर्माण करायला शिकवतात। गुरुच्या आज्ञेचे पालन केले पाहिजेत। जो गुरुच्या आज्ञेचं पालन करतो त्याला आयुष्यात कसलीही कमी पडत नाही। त्याच्यासाठी स्वर्ग सुखाचे द्वार आपोआप उघडले जाते। त्याच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट त्याच्या फक्त चांगल्यासाठीच घडते। ज्याच्यावरती गुरु आशीर्वाद असतो म्हणूनच आज ही कथा तुमच्यासमोर आली आहे। ही कथा तुमच्यासमोर येणं हा काही योगायोग नाही, तर ती गुरुची आज्ञा आहे की तुम्ही ही कथा ऐका आणि तुमच्या जीवनामध्ये गुरुला तेवढे महत्त्व द्या। म्हणून ही कथा न वगळता शेवटपर्यंत ऐका। ही कथा ऐकल्यानंतर तुम्हाला गुरूंच्या वचनांची, गुरूंच्या आज्ञेचं पालन कसं करावं आणि त्यांचे जीव तुमच्या जीवनावर कसा चमत्कार करतो हे तुम्हाला आजच्या कथेद्वारे समजेल। म्हणून ही कथा न चुकता, स्किप न करता शेवटपर्यंत ऐका आणि ही कथा तुमच्या प्रियजनांना देखील शेअर करायला विसरू नका। कारण तुमच्या एका शेअरने कोणतरी चांगल्या मार्गाला लागेल आणि कळत नकळत तुमच्या हातनं एक मोठं पुण्याचं काम नक्कीच होईल। गुरुचे स्थान देवी देवतांपेक्षा वरचे मानले जाते। गुरूंच्या वचनाचे पालन करून कोणाचेही जीवन बदलू शकते। एका कथेनुसार प्राचीन काळी एका गावातील एका थोराने एक विद्वान साधूला सांगितले की आजपासून तुम्ही माझे गुरु आहात, पण मी चोरी करणे थांबवू शकत नाही, कारण ते माझे काम आहे। गुरूंनी चोराला सांगितलं, ठीक आहे, आतापासून तू माझा शिष्य आहेस। एक गोष्ट लक्षात ठेव, सर्व महिलांना आपल्या माता भगिनी समज। चोराने हे मान्य केलं। हे लोक ज्या गावात राहत होते त्या गावच्या राजाला मूलबाळ नव्हतं। यामुळे राजा राणीवर रागवला आणि तिला वेगळ्या महालात राहायला पाठवले। संतती न झाल्यामुळे राणीही खूप दुःखी होती। एका रात्री एक चोर चोरी करायला राणीच्या महालात आला। महालात चोर शिरल्याने राणीने पाहिले। राजवाड्याच्या रक्षकांनीही चोर पाहिला आणि राजाला माहिती दिली। राणीने चोराला विचारले, तू इथे कसा आलास? चोराने उत्तर दिले की मी घोड्यावरून आलो आहे। राणी म्हणाली, मी तुझा घोडा सोन्या चांदीचा घडवेन, फक्त माझी एक इच्छा पूर्ण कर। चोराला आपल्या गुरुचे शब्द आठवले। तो पळून गेला नाही। तो म्हणाला की तू माझ्या आईसारखी आहेस, मला तुमचा मुलगा समज आणि तुमची इच्छा सांगा। मी चोर आहे, पण माझ्या अधिकाराचा असेल तर मी ती नक्कीच पूर्ण करेन। राजा या सर्व गोष्टी ऐकत होता। चोराबद्दल चांगले शब्द ऐकून खूप आनंद झाला। त्याने चोराला दरबारात बोलावून सांगितले की मी तुझ्यावर खूप खुश आहे, तुला जे हवं आहे ते मागू शकतोस। चोर म्हणाला, राजा, आतापासून राणीला तुमच्या महालात ठेवा, त्यांना दुखवू नका। राजाने चोराचे म्हणणे मान्य केले। राजाने आपल्या कृत्याबद्दल राणीची माफी मागितली। राणीने राजाला सांगितले की या चोराला आपण आपला मुलगा बनवूया, यामुळे सर्व काही सुरळीत झाले आहे। राजानेही हे मान्य केले आणि चोराला आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं।
मित्रांनो, या कथेतून आपण काय धडा घेतला बरं, की गुरुचे वचन जीवनात आचरणात आणून कोणाचेही जीवन बदलू शकते. चोर चोरी करायचा, पण त्याने गुरुच्या सल्ल्याकडे लक्ष दिले आणि राजा आणि राणी त्याच्यावर आनंदी झाले. चोराचे आयुष्यच बदलून गेले. मित्रांनो, कोणालाही बदलायचं असेल ना, तर त्याला फक्त आपल्या गुरुची साथ पाहिजे, गुरुचा शिकवण पाहिजेत. गुरुचे शिकवण आचरणात आणले ना, तर रंकाचाही राजा होऊ शकतो, एवढं नक्की आहे. म्हणून म्हटलं जातं, गुरु ब्रह्म गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. माझे गुरु श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.